नंबर 7, परंपरागत उद्योगांच्या विकासाकडे विशेष लक्ष. जिल्ह्यातील परंपरागत कुटीर व लघु उद्योगांचा ऱ्हास थोपवण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येतात. अशा उद्योगांना ऊर्जित अवस्था मिळवून देण्यासाठी संबंधित कारागिरांना व कुटुंबांना वैयक्तिक संपर्क साधून प्रोत्साहन देण्यात येते. अशा उद्योगांच्या समस्या व अडचणी कोणत्या आहेत ह्या गोष्टी समजून घेऊन अग्रक्रमाने त्या दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा उद्योगांना स्वस्त दराने कर्ज पुरवठा केला जातो, भांडवल उपलब्ध करून दिली जाते. त्याचबरोबर या उद्योगधंद्यामधून उत्पादित झालेल्या वस्तूचे विपणनाविषयक प्रश्न सोडवण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. नंबर 8, व्यवस्थापकीय सल्ला. लघु, कुटीर व ग्रामीण उद्योगांचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम व अधिक गतिमान करण्यासाठी व्यवस्थापकीय सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येते. परंपरागत व्यवस्थापनामुळे उद्योगासमोर काही समस्या निर्माण होतात. तर ह्या समस्या आधुनिक व्यवस्थापनाची प्रगत तंत्रे यांच्या वापरामुळे सॉल्व्ह होऊ शकतात. तर याबाबत उद्योजकांचे मन वळवण्यात येते. त्यासाठी व्यवस्थापन विषयक मार्गदर्शन वर्ग, कार्यशाळा, चर्चासत्रे, अभ्यास वर्ग इत्यादींचे जिल्हा व तालुका पातळीवर आयोजन केले जाते. नंबर 10, उद्योजकता विकास कार्यक्रम. जिल्ह्यामध्ये उद्योजकता विकास होण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे भरीव प्रयत्न केले जातात. बेरोजगार युवक युवती, ग्रामीण युवक, अनुसूचित जाती व जमाती, मागासवर्गीय तरुण, पदवीधर, इंजिनियर्स, पदविकाधारक, माजी सैनिक इत्यादीसाठी उद्योजकता विकासाचे खास कार्यक्रम राबवण्यात येतात. जिल्हा व तालुका पातळीवर असे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्या कार्यक्रमामध्ये विविध प्रकल्प स्थापनेची व नोंदणीची कार्यपद्धती, उपलब्ध असणाऱ्या विविध सोयी सवलती, केंद्र व राज्य सरकारच्या योजना, अर्थसहाय्य विषयक योजना इत्यादी बाबत माहिती देण्यात येते. नंबर 11, प्रशिक्षण कार्यक्रम. लघु, कुटीर व ग्रामीण क्षेत्रातील उद्योजकांना व कारागिरांना प्रगत तंत्रज्ञान, नवीन उपकरणे, आधुनिक उत्पादन पद्धती, खेळत्या भांडवलाचे व्यवस्थापन, माल साठा व्यवस्थापन, कच्च्या मालाची यंत्राद्वारे हाताळणी, नवीन यंत्रे, विदेशी तंत्रज्ञान, विपणन तंत्र, निर्यात कार्यपद्धती इत्यादी विषयाबाबत प्रशिक्षण देण्याची व्यवस्था जिल्हा उद्योग केंद्रातर्फे केली जाते. त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींना निमंत्रित केले जाते. त्याचबरोबर यशस्वी व अनुभवी उद्योजकांना तज्ज्ञ व्यक्ती म्हणून प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात येते. नंबर 12, आर्थिक पाहणी. जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी लघु, कुटीर व ग्रामीण उद्योगांची माहिती मिळवण्यासाठी त्यांची आर्थिक पाहणी केली जाते. तर या उद्योगांची स्थिती काय आहे, या उद्योगांच्या समस्या काय आहेत, तर ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी ही आर्थिक पाहणी फार महत्त्वाची आहे आणि ती फार उपयोगी पडते. वर्षातून एकदा किंवा दोनदा अशा प्रकारची पाहणी करण्यात येते. जिल्ह्यातील उद्योगांची आकडेवारी गोळा केली जाते. कोणकोणत्या क्षेत्रामध्ये उद्योगांचा विकास झालेला आहे, त्या क्षेत्रातील समस्या काय आहेत ह्या गोष्टी जाणून घेतल्या जातात. त्यामुळे त्या उद्योगांच्या विकासाबाबत धोरण ठरवण्यासाठी या आकडेवारीची मदत होते.